नमस्कार मंडळी, काल रात्री कारभारी बोलले उद्या मित्रासाठी डबा घेऊन जायचंय, काहीतरी चटपटीत आणि चमचमीत बनव ना। मग मी म्हटलं चला उद्या छोलेपुरीचाच बेत करूया। आज मी तुम्हाला अशी छोलेपुरीची रेसिपी दाखवणार आहे की छोले आधी वेगळे शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही। आपण डायरेक्ट कुकरमध्ये छोले बनवणार आहोत। यामुळे छोले एकदम मऊ शिजतात आणि मसाल्यामध्ये शिजवल्यामुळे त्याची चवही खूप जबरदस्त लागते आणि वेळही वाचतो। त्यासोबत मी अशी पुरीची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे की पुऱ्या खूप वेळ फुगलेल्या राहतात, मऊ राहतात आणि अजिबात कडक होत नाहीत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी काल रात्री 1 वाटी काबुली चणे भिजत घातले होते। भिजवताना त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घातला होता आणि हे मी गरम पाण्यामध्ये भिजवले होते। आता सकाळी सर्वात आधी 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालून ते साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी छान उकळून घेतले। त्यानंतर गाळणीने गाळून ते चहाचं पाणी बाजूला ठेवून दिले। आता भिजवलेले छोले 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत, म्हणजे सोड्याचं पाणी पूर्णपणे निघून जाईल। आता पुरीसाठी कणिक मळून घेऊया। मी इथे 4 जणांसाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। त्यामध्ये 3 चमचे बारीक रवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतले। आता यामध्ये 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून घेतले। आता हाताला सोसवेल असं झालं की हे मोहन आपण पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचंय। मोहन परफेक्ट झाले की नाही हे बघण्यासाठी पिठाची मूठ वळून बघायची। मूठ वळली आणि ती हलक्या दाबाने लगेच फुटली की समजून जायचं की आपलं मोहन परफेक्ट झाले। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेऊया। आपल्याला जवळजवळ 5 मिनिटं तरी ही कणिक मळून घ्यायची आहे। जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढ्या आपल्या पुऱ्या मऊ अशा होणार आहेत। आता मी कणकेवरती ओला कपडा झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच मुरत ठेवून दिले। तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, 7 ते 8 काजू, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून अगदी बारीक पेस्ट करून घेतले। आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि आवडीचे खडे मसाले घालून काही सेकंद परतून घेतले। आता तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून चांगली परतून घेतले। यानंतर लाल तिखट, छोले मसाला, गरम मसाला घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले। आता थोडंसं गरम पाणी घालून झाकण ठेवून मसाला 5 मिनिटं शिजवून घेतलाय। जेवढा तुम्ही मसाला छान शिजवून घ्याल तेवढी छोलेला चव जबरदस्त येणार आहे। यानंतर धुतलेले छोले घालून 1 मिनिट मसाल्यासोबत परतून घेतले। आता आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि आधी तयार करून ठेवलेलं चहाचं पाणी घालून सगळं छान एकजीव करून घेऊया। यामध्ये मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे, त्यामुळे छोल्याला तर्री खूप छान येते। आता कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती 3 शिट्ट्या आणि मंद आचेवरती 3 शिट्ट्या करून छोले पूर्णपणे शिजवून घेऊया। कुकरचं प्रेशर पूर्ण उतरल्यावरती झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता छोले किती छान शिजलेत आणि चहाचं पाणी टाकल्यामुळे त्याचा रंगही एकदम मस्त आलाय। आता एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये आल्याचे स्लाइस आणि कसुरी मेथी घालून छान तडका तयार करूया आणि हा तडका छोल्यामध्ये घालून वरून भरपूर कोथिंबीर घालूया। आता पुऱ्या बनवूया। त्यासाठी कणकेमधील एक मोठा गोळा काढून घेतला आणि त्याची मोठी पोळी लाटून घेतली आहे। पोळी मी जास्त जाडही ठेवली नाही किंवा जास्त पातळही केलेली नाही। आता मिक्सरच्या छोट्या झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते। तुम्ही ऐवजी छोटे छोटे गोळे करून पुऱ्या केल्या तरीही चालतील, पण मला ही पद्धत जरा जास्त सोयीस्कर वाटते म्हणून मी अशा पद्धतीने करते। कढईमध्ये तेल चांगलं गरम झाले। आता आपण पुऱ्या टाकून घेऊया। पुऱ्या ह्या आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरती तळून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान फुलतायत। तर अशा प्रकारे आपल्या मऊ फुगलेल्या पुऱ्या आणि मसालेदार छोले तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। धन्यवाद।